उपराष्ट्रपती महोदय, आज दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर सांतपूर भेटीसाठीच आदरणीय आमच्या नेत्या बहिणी पार्थ जय यासाठीच केवळ त्या ठिकाणी आले होते. राज्याचे राज्यपाल म्हणून जवळपास 16 वर्ष काम करत असताना दादांचा त्यांचा एक राज्यपाल महोदय, महामहिम आणि उपमुख्यमंत्री म्हणून असा संबंध आलाच, एक व्यक्तिगतसुद्धा संबंध त्या ठिकाणी राहिलेले होते. अशा वेळेला उपराष्ट्रपतीपदाची त्यांची निवड झाल्याच्या नंतर मुंबईचा त्यांचा तो पहिला दौरा असल्यामुळेच त्या संवेदना व्यक्त करण्याच्यासाठीच ते त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या संवेदना व्यक्त केल्या. दादांच्याबद्दल 6 वर्षात जे वेगवेगळे अनुभव आलेले होते, किती दादा उत्तम प्रशासक होते, किती पद्धतीचे जनतेचा त्यांचा संवाद होता, काटेकोरपणा वेळेच्या वतीमध्ये किती दादा पाळायचे, या संदर्भामध्ये उपराष्ट्रपती महोदयांनी दादांच्या प्रती आपल्या संवेदना त्या ठिकाणी व्यक्त केल्या. एवढ्याच विषयाच्यासाठीच उपराष्ट्रपती महोदय येणार म्हणूनच मी आणि प्रफुल्लभाई त्या ठिकाणी उपस्थित होतो. त्यानंतर आम्ही साधक बाधक एवढीच सगळी चर्चा झाली, कारण आता मी उद्या दिल्लीला जाणार आहे. आमचं दिल्लीतलं अधिवेशन आहे, मुंबईमध्ये विधानसभेचं सुद्धा अधिवेशन आहे. त्यानंतर मग बहिणींचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. तर आम्ही अर्ज कधी भरणार आहोत त्याच्या विषयावरती सुद्धा त्या ठिकाणी चर्चा केली आणि कदाचित 6 एप्रिलला बहिणींचा अर्ज आम्ही बारामतीला त्या ठिकाणी दाखल करू. त्या विषयावरती चर्चा त्या ठिकाणी झाली आणि मग त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा कशा पद्धतीने काय होऊ शकतं, कारण वेगवेगळ्या पद्धतीची वक्तव्य काही त्या ठिकाणी येत आहेत. एवढ्याच विषयावरती त्या ठिकाणी चर्चा झाली. यापेक्षा त्या ठिकाणी काही चर्चा झाली नाही, कारण त्यांचे अधिवेशन सुरू आहे आणि लोकसभेचं सुद्धा अधिवेशन त्या ठिकाणी सुरू आहे. धन्यवाद. राजीनाम्याची मागणी होते, राजीनामा घेणार का? महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा रुपाली चाकणकर त्यांचा काल आयोगाचा राजीनामा जो आला, तो आयोगाचा राजीनामा पक्षाने स्वीकृत केलेला आहे. तो उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा राजीनामा हा मुख्यमंत्री महोदयांच्याकडे पाठवला जाईल. शिफारस केली जाईल की त्यांचा महिला आयोगाचा अध्यक्षपदाचा राजीनामा त्या ठिकाणी स्वीकारला जावा. उपराष्ट्रपति महोदय यहाँ पे संवेदना व्यक्त करने के लिए आए थे. महाराष्ट्र के महामहिम राज्यपाल के नाते अजीत दादा और उनके बहुत सौहार्द के संबंध थे. उनके बारे में उन्होंने बहुत सारी प्रशंसा की. एक एबल एडमिनिस्ट्रेटर, कुशल संगठक एवं दादा ने जो योगदान महाराष्ट्र के लिए दिए थे उसके बारे में उन्होंने अपनी संवेदना वहाँ पे प्रकट की. इतने ही लिए आज उपराष्ट्रपति महोदय यहाँ पे आए थे. धन्यवाद. प्रदेशाध्यक्ष राजीनामा घेणार का? मागणी होते सर. सर राजीनामा घेल का? सर शेवटचा प्रश्न. महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा आज या विषयावरती ज्या वेळेला चर्चा होईल त्यावेळेला जरूर त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्याच्यामध्ये काय कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही. स्पष्टपणाची भूमिका काल पक्षाची मी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की खरात यांनी जे दुष्कृत्य केलं आहे, SITच्या मार्फत त्यांची सखोलपणाने चौकशी व्हावी आणि ती सखोलपणाची चौकशी करून त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.